नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन आपलं स्टेटमेंट देत कोर्टात म्हणतो की इंटरनेटवर मिळालेली माहिती आणि सोनलने सांगितलेली माहिती या सगळ्याच्या आधारे मी स्वतः वडगावला पोचलो. वडगावला पोचल्यानंतर तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये असं म्हणत घडलेला सर्व प्रकार अर्जुन सांगतो आणि म्हणू लागतो, सोनल 3 वर्षाची असताना वडगावच्या जत्रेत आग लागली आणि त्यावेळी सोनल हरवली होती आणि म्हणूनच तिच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशनला तशी FIRही केली होती. ती आहे ही FIRची कॉपी, असं म्हणत अर्जुनने आता ओरिजिनल FIRची कॉपी कोर्टासमोर सादर केलेली असते. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो सोनल ही पुण्याच्या एका गुरुजींना सापडली होती. त्यानंतर गुरुजींनी सुद्धा सोनल सापडल्याची तक्रार पोलीस स्टेशनला केली होती आणि त्याची आहे ही FIR. आता या दोन्ही FIR मी कोर्टासमोर सादर केल्या आहेत. तर माय लॉर्ड, या दोन्ही FIRमध्ये हीच गोष्ट आढळून येते, सोनलच्या मानेवर असणारा डाग, तिचं केलेलं वर्णन आणि या दोन्हीमध्ये असणारे फोटो हे सारखेच आहेत. यावरून हे सिद्ध होतंय की सोनल ही त्यावेळी 3 वर्षाची होती. मी ज्यावेळी वडगावला पोचलो त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये FIR तर आम्हाला मिळाली, पण त्यानंतर सोनलच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी मी आणि इन्स्पेक्टर साहेब सोनलच्या घरी पोचलो. परंतु तिथे गेल्यावर कळालं की ते तिथे राहतच नाहीत. गेली कित्येक वर्ष तिथे कोणीही राहत नव्हतं. पण त्यावेळी आम्हाला एक माणूस सापडला आणि त्या माणसाने आम्हाला काय सांगितलं असं म्हणत अर्जुन तोही घडलेला प्रसंग कोर्टात सांगू लागतो. आता अर्जुनला मिळालेला माणूस, अर्जुनने त्याला विचारलेलं असतं की इथे ज्या राहतात त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का? तर त्यावेळी ते म्हणाले की नाही, गेली कित्येक वर्ष इथे कोणीच राहत नाही आहे आणि आमचा काहीच संपर्क नाही आहे. परंतु अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्हाला काहीतरी माहीत असेलच ना. आता काहीच पत्ता सापडणार नाही वगैरे असं कसं असेल, कोणाला तरी नक्कीच माहीत असेल. तर त्यावेळी ती व्यक्ती अर्जुनला म्हणते, माझी बायको आणि अर्चनाची आई सुषमा या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या, परंतु मला नाही वाटत की आता त्या दोघींचा कॉन्टॅक्ट असेल. तर अर्जुन म्हणतो, तुम्हाला वाटत नाही म्हणजे कदाचित असू शकतो ना, तुम्ही एकदा विचारता का? तर ते आपल्या बायकोला आवाज देतात. आता त्या येताच अर्जुन त्यांना म्हणतो, इथे ज्या राहायच्या त्या तुमच्या मैत्रीण होत्या ना, मग आता तुमचा काही कॉन्टॅक्ट आहे का? त्यांना आता काय बोलावं काहीच कळत नाही. तर ते दादा आपल्या बायकोला म्हणतात, घाबरू नकोस, पोलीस आहेत, त्यामुळे तुला जी काही माहिती असेल ती तू अगदी प्रामाणिकपणे दे. तर त्यावेळी त्या ताई म्हणतात, सुषमामध्ये आणि माझ्यामध्ये खूप चांगली मैत्री होती, परंतु गेली कित्येक वर्ष सुषमा आणि भाऊजी इथे राहतच नाहीत. ते कुठे राहायला गेलेत हे मलाही माहीत नाही. तिचा आणि माझा काहीच संपर्क झाला नाही. तिने मला इथून गेल्यानंतर फोनसुद्धा केला नाही. मी तिला स्वतः फोन करण्याचा प्रयत्नसुद्धा केला, पण तिचा फोन मात्र बंदच होता. तर आता अर्जुन त्या ताईंना विचारतो, तुम्ही त्यांच्या लहान मुलीला ओळखता का? तर त्या ताई म्हणतात, हो ना, अगदी अंगाखांद्यावर मी तिला खेळवलं आहे. लहानपणी ती माझ्याकडे खूप वेळा असायची, अगदी जन्मापासून मी तिला ओळखते ना. तर आता अर्जुन विचारतो, म्हणजे तिचा जन्म इथे झाला याच गावामध्ये? तर त्या ताई म्हणतात, नाही, बाजूला एक मांजर गाव आहे ना, त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तिचा जन्म झाला. तर त्या ताई जुनी आठवण सांगत म्हणतात की मला अजूनही आठवतंय, भाऊजी पुण्यासाठी काहीतरी कामानिमित्त गेले होते आणि अचानकच सुषमाला कळा सुरू झाल्या. मला माहीत होतं की सुषमाचं नाव हे बाजूच्याच मांजरगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नोंदवलं आहे आणि म्हणून मी स्वतः तिला तिथे घेऊन गेले आणि तिथेच अर्चनाचा जन्म झाला. तर त्यावेळी अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, म्हणजे आपल्याला नक्कीच मांजरगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तिच्या जन्माचा दाखला मिळू शकतो आणि सोनलची खरी ओळखही आपल्याला तिथेच मिळू शकते. तर त्या ताई त्यावेळी म्हणतात की कोण सोनल? मी तर अर्चनाबद्दल बोलतेय. तर अर्जुन म्हणतो, हो, तुमची अर्चना म्हणजेच आमची सोनल, असं म्हणत अर्जुनने कोर्टात घडलेला सगळा प्रसंग सांगत आता कोर्टासमोर एक एक पुरावे तर सादर केलेले असतात. अर्जुन पुढे म्हणतो, त्यानंतर मी आणि इन्स्पेक्टर खरात साहेब मांजरगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही सरकारी हॉस्पिटलमधील सगळ्यांच्या जन्माच्या दाखलांचे जे रेकॉर्ड असतं ते रेकॉर्ड चेक करत होतो. खूप तास रेकॉर्ड रूममध्ये काम केल्यानंतर शेवटी आमच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि सोनलच्या जन्माचा दाखला सापडला. आता अर्जुन बर्थ सर्टिफिकेट कोर्टासमोर सादर करतो आणि म्हणतो, मिलॉर्ड, हे आहे सोनलचं बर्थ सर्टिफिकेट आणि यावर क्लिअरली लिहिलेलं आहे तिची जन्मतारीख आहे 2 मे 2005.
आता कोर्ट ते सगळे पुरावे चेक करून पाहतं तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, म्हणजे ज्या वर्षी वडगावच्या जत्रेत आग लागली ती तारीख होती 2 मे 2008 आणि म्हणूनच कोर्टासमोर ही गोष्ट सिद्ध होतीये की सोनल त्या वर्षी 3 वर्षाची होती आणि आत्ता 2026 आणि म्हणूनच तिचं वय 21 वर्ष आहे. तर अर्जुन पुढे म्हणतो, याने ही गोष्ट सिद्ध होते की सोनल अल्पवयीन नाही. तसेच माझे साक्षीदार सायली सुभेदार यांच्यावर लागलेला फॉक्सो हा या सगळ्या गोष्टींनंतर लागू होत नाही. यावरून हे सिद्ध होते की सायली सुभेदार यांनी अल्पवयीन मुलींची तस्करी केलीच नाही आणि त्यांच्यावर लागलेला फॉक्सो हा चुकीचा आहे. आणि म्हणूनच माननीय कोर्टाला मी विनंती करतो की माझे क्लायंट सायली सुभेदार यांना त्यांची आताची परिस्थिती जाणून घेता त्यांचा जामीन मंजूर करण्यात यावा, त्यांची बेलवर सुटका व्हावी. त्या 7 महिन्यांच्या प्रेग्नेंट आहेत, त्यामुळे कोर्टाने विचार करावा असं म्हणत अर्जुनने आपलं स्टेटमेंट संपवलेलं असतं. तर त्यानंतर जज साहेब ॲडव्होकेट शेंडे यांना विचारतात, ॲडव्होकेट शेंडे तुम्हाला काही बोलायचं आहे का? तर त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे होकार देतात. आता ॲडव्होकेट शेंडे आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, माय लॉर्ड, मला कोर्टाला या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे की सोनल अल्पवयीन नाही आहे. हे जरी कोर्टात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी सिद्ध केलं असलं तरीसुद्धा सायली सुभेदार यांनी लहान मुलांची तस्करी केलेली आहे ही गोष्ट मात्र तितकीच खरी आहे. हा सुद्धा एक अत्यंत आणि गंभीर गुन्हा आहे. सुरेशच्या स्टेटमेंटनुसार मानसी नावाची मुलगी आहे, ती जरी सापडली नसली तरीसुद्धा ती अल्पवयीनच आहे. त्यामुळे फॉक्सोचा कायदा यामुळे बेल मिळण्याचा प्रश्नच येत नाही मिलॉर्ड. तर त्यावेळी अर्जुन पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेत म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आता मानसी अल्पवयीन आहे असा कोणताही पुरावा पोलिसांजवळ नाही आहे. तसंच जर सोनलची बॉन्ड टेस्ट ही जर मॅनेज केली जाऊ शकते तर बाकीच्या गोष्टीही मॅनेज केल्या जाऊ शकत नाही, हे कशावरून कोर्टामध्ये आपण सिद्ध करू शकतो? आणि ज्या मुली अजून सापडल्याच नाही आहेत त्या सगळ्या बेसवर सायली सुभेदार यांना जेलमध्ये ठेवणं ही गोष्टच चुकीची आहे मिलॉर्ड. शिवाय कोर्टाला हेही माहीत आहे की माझ्या क्लायंटचा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नाही, त्यामुळे माझा क्लायंट पळून जाण्याचा किंवा पोलिसांच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्या क्लायंटचं घर हे पनवेलमध्येच आहे, पनवेलमध्येच त्या राहतात, त्यामुळे कोर्टाने त्यांना बेल द्यायला काहीच हरकत नाही. आता अर्जुनचं स्टेटमेंट झालेलं असतं तर त्यानंतर ॲडव्होकेट शेंडे यांना काहीच बोलता येत नाही, कारण कोर्टासमोर अर्जुनने असे काही पॉईंट सादर केलेले असतात की ॲडव्होकेट शेंडे यांची बोलतीच बंद होते. तर त्यानंतर कोर्ट आपला निर्णय देईपर्यंत सर्वच जण निर्णयाची वाट पाहत असतात. कल्पनाताई, प्रतिमा आत्या तर देवी आईला हात जोडत असतात. तर सगळे पुरावे पाहता जज साहेब आपला निकाल देत म्हणतात, सर्व साक्षी पुरावे पाहता कोर्ट या निर्णयापर्यंत येऊन पोचला आहे की सायली सुभेदार यांच्यावर फॉक्सो लागला आहे. परंतु सायली सुभेदार यांच्यावर फॉक्सो लागू नये असे पुरावे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टासमोर सादर केले. परंतु जरी सोनल ही मुलगी सापडली असली तरीसुद्धा अजून इतर मुली सापडलेल्या नाहीत आणि त्यातील एका मुलीचं वय हे 18 वर्षापेक्षा कमी आहे, कदाचित ती अल्पवयीन आहे असंही म्हटलं जातंय. म्हणूनच कोर्ट बचावाची भूमिका घेत सायली सुभेदार यांच्यावरचा फॉक्सो कायदा हा रद्द करू शकत नाही. तरीसुद्धा कोर्टासमोर किंवा पोलिसांसमोर आता कुठलेही पुरावे नाहीत की त्यातील मुलगी ही अल्पवयीन आहे. तसेच सोनल अल्पवयीन नाही हे पुरावे कोर्टासमोर सादर केले गेले आहेत. तसेच सायली सुभेदार यांच्यावर आतापर्यंत कोणताही क्रिमिनल गुन्हा नाही आहे. तसंच त्या पनवेल सोडून जाण्याची कोर्टाला अशी भीती वाटत नाहीये, तो धोका कोर्टाला वाटत नाहीये आणि म्हणूनच सायली सुभेदार यांची कोर्ट जामिनावर सुटका करत आहे. आता कोर्टाने दिलेला निर्णय हा ज्यावेळी अर्जुन आणि संपूर्ण सुभेदार कुटुंब ऐकतं त्यावेळी मात्र सगळीकडे अगदी आनंदाचं वातावरण असतं. सगळेच जण खूप खुश असतात, कारण सायलीची जरी सुटका झाली नसली तरी सुद्धा तिची जामिनावर सुटका होत ती आता घरी येणार हे सगळ्यांसाठी खूप काही असतं. सायली, प्रतिमा आत्या, कल्पनाताई सर्वजण देवी आईचा हात सोडत तिचे आभार मानतात. इथे मात्र राकेश आणि सचिन यांना चांगलाच दणका मिळालेला असतो. इतके प्रयत्न करून सुद्धा शेवटी सायलीला जामीन मंजूर झालेलीच असते. तर कोर्ट पुढचा निर्णय देत म्हणतं. तसंच भरत कदम यांनी या रिपोर्टमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच या गुन्ह्यासाठी त्यांना 10,000 रुपये दंड आणि 1 वर्षाचा कारावास कोर्ट सुनावत आहे. तसेच यापुढे पोलिसांना ताकीद देत आहे की कोणत्याही बाबतीत
अशा महत्त्वपूर्ण कागदपत्रांमध्ये हलगर्जीपणा हे कोर्ट खपवून घेणार नाही. हे कोर्ट आता इथेच थांबत आहे असं म्हणत कोर्टाचं कामकाज जज साहेबांनी थांबवलेलं असतं आणि सायलीला जामीन मंजूर झालेली असते. आता कोणी पाहण्या अगोदरच सचिन आणि राकेश तिथून पळ काढतात. ॲडव्होकेट शेंडेही तिथून निघत असतात. तर अर्जुन आवाज देत म्हणतो, ॲडव्होकेट शेंडे, कुठे घाई आहे का जायची? ॲडव्होकेट शेंडे अर्जुनकडे पाहतात. अर्जुन म्हणतो, नाही जास्त काही नाही, फक्त 2 मिनटं वेळ आहे का तुमच्याकडे? ॲडव्होकेट शेंडे काही बोलणार तर अर्जुन म्हणतो, नाही काही बोलायचं नाही आहे, मला फक्त इतकंच सांगायचं आहे, आठवण करून द्यायची आहे. मागच्या हिअरिंगमध्ये तुम्हीच मला म्हटलं होता ना की काही झालं तरी तुम्ही तुमच्या बायकोला म्हणजेच मिसेस सायली सुभेदार यांना जामीन मिळवून देऊ शकत नाही. त्यावेळी मी तुम्हाला काय म्हटलं होतं? काहीच आठवत नाही. हां, आठवलं, मी तुम्हाला चॅलेंज केलं होतं ना की पुढच्या हिअरिंगमध्ये मी माझ्या बायकोला जामिनावर सोडवून घरी घेऊन जाईन. आता मात्र ॲडव्होकेट शेंडे यांची बोलतीच बंद झालेली असते. अर्जुन ॲडव्होकेट शेंडे यांना एका गोष्टीची जाणीव करून देत म्हणतो, ॲडव्होकेट शेंडे, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी जर चॅलेंज केलं तर जिंकणार कोण हा प्रश्नच येत नाही. तर ॲडव्होकेट शेंडे अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आता फक्त तुमच्या बायकोला जामीन मिळाला आहे आणि जामिनावर तिची सुटका झाली आहे, परंतु तिच्यावरचे आरोप अजूनही हटलेले नाहीत आणि म्हणूनच या गोष्टीची जाणीव करून देतो की अजूनही या केससाठी तुम्हाला फार मोठा डोंगर चढायचा आहे. आता मात्र अर्जुन ॲडव्होकेट शेंडे यांना प्रत्युत्तर देत म्हणतो की माझ्या बायकोसाठी कुठलाही डोंगर चढायला मी तयार आहे. माझं पुढचं चॅलेंज ऐकून घ्या. काही पुढच्या इयरिंगमध्येच मी माझ्या बायकोला निर्दोष मुक्त करेन. अख्ख्या जगाला कळेल की माझी बायको या केसमध्ये तिला अडकवलं गेलं आहे, ती निर्दोष आहे. घ्या हे चॅलेंज ॲक्सेप्ट करा असं म्हणत अर्जुन ॲडव्होकेट शेंडे यांच्या पुढे हात पुढे करतो. परंतु ॲडव्होकेट शेंडे अर्जुनला काही न बोलता त्याचं चॅलेंज ॲक्सेप्ट न करता तिथून निघून जातात. कोर्टात असं काही अर्जुनने काम केलेलं असतं की सगळ्यांचेच धाबे दणाणलेले असतात, सगळ्यांचीच बोलती बंद झालेली असते आणि सगळ्यांनाच पळता भुई थोडी केलेली असते. सायलीला जामीन मिळाल्यामुळे सगळेच जण खूप खुश असतात. तर प्रतापराव सायलीचं अभिनंदन करत म्हणतात, अभिनंदन सायली. तर सायली अभिमानानेच अर्जुनकडे पाहते आणि म्हणते, अभिनंदन माझं नाही बाबा, तुमच्या मुलाचं करा, कारण तुमच्या मुलाने आणखीन एक विजय मिळवला आहे असं म्हणत सायली अर्जुनचं कौतुक करत असते. सायली सुटली हे पाहून कल्पनाताई तर खूपच खुश असतात. तर दुसरीकडे मीडियाने आता कोर्टासमोर आपलं बातमीपत्र सादर करत म्हटलेलं असतं की आत्ताच आलेल्या माहितीनुसार वात्सल्य आश्रमातील मुलांच्या तस्करीला एक वेगळंच वळण मिळालेलं आहे. आत्तापर्यंत मिळालेली माहिती आणि आता कोर्टात घडलेला तो प्रसंग या सगळ्याच गोष्टींमुळे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी आताच कोर्टासमोर सिद्ध केलं आहे की पोलिसांच्या ताब्यात असणारी ही मुलगी अल्पवयीन नाही आणि त्यामुळेच सायली सुभेदार यांची जामिनावर सुटका झालेली आहे. त्यामुळे लवकरच आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. आता संपूर्ण मीडियाची टीम सायली अर्जुनची वाट पाहत असतात. आता त्याचवेळी सायली अर्जुन त्या ठिकाणी येतात. सायली अर्जुन येताच मीडियाची माणसं एकच प्रश्न विचारत सायलीला म्हणतात, सायली सुभेदार, आत्ताच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टासमोर सिद्ध केलं की तुम्ही मुलींची तस्करी केली नाहीये आणि ज्या मुलींची तस्करी झाली त्या मुली अल्पवयीनच नाहीयेत. त्यांनी तुम्हाला जामीन मिळवून दिला. या कठीण प्रसंगात त्यांनी तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मग त्यांच्याप्रती तुमच्या मनात काय भावना आहेत? तर त्यावेळी सायली त्यांना उत्तर देत म्हणते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी मला जामिनावर सोडवलंय याचं मला काही आश्चर्य वाटत नाहीये, कारण मला खात्री होती की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ही गोष्ट नक्कीच साध्य करतील. परंतु अजूनही केस संपलेली नाहीये. केसमधील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे. परंतु माझा विश्वास आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ही गोष्टसुद्धा कोर्टासमोर सिद्ध करतील आणि मला निर्दोष मुक्त करतील. तर मीडियाचा दुसरा प्रश्न असतो, सायली मॅडम, तुमच्यावरचे आरोप हे खूपच गंभीर आहेत, तरीसुद्धा या सगळ्यातून तुमची सुटका होईल असं वाटतंय का तुम्हाला? तर सायली त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत अर्जुनकडे पाहते आणि म्हणते, माझ्या वकिलावर आणि माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी केसमधून सुटणार की नाही या गोष्टीचा विचार मी केलेला नाही, कारण मला खात्री आहे की माझा नवरा आणि माझे वकील मला यातून निर्दोष मुक्त करतील. तर अर्जुन पुढे म्हणतो, या अगोदरसुद्धा आमच्यावर असे बरेच आरोप लावले गेलेत, बरेच गोष्टी की ज्या गोष्टींमध्ये आम्हाला अडकवण्यात आलं, परंतु वेळोवेळी या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत हे मी कोर्टामध्ये सिद्ध केलं आहे.
आणि यापुढे सुद्धा असंच होईल. सायलीवरचे आरोप हे खोटे आहेत हे कोर्टासमोर सिद्ध होईलच. परंतु आय एम रिअली सॉरी की या पुढच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. आता सायली, अर्जुन आणि संपूर्ण कुटुंब खरीचायला निघालेलं असतं. मीडियाची माणसं प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतात, परंतु सायली, अर्जुन त्यांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं न देता, त्यांना काही प्रतिसाद न देता घरी आलेले असतात. आता सायली घरी आली ही सगळ्यात जास्त आनंदाची बातमी असते, ती म्हणजे गौरीसाठी. गौरी इतकी खुश होते, ती धावत पळत सायलीकडे येते, सायलीला मिठी मारते आणि म्हणू लागते, माझी सायलीताई घरी आली. आता इथे मात्र श्वेताला खूप राग येत असतो. श्वेता रागाने सायलीकडे पाहत असते, परंतु चेहऱ्यावर फक्त हास्य दाखवत असते. तर अस्मिता सुद्धा इतकी खुश असते की ती सायलीचं औक्षण करते आणि सायलीचं वेलकम करत म्हणते, वेलकम सायली, वेलकम बॅक सायली. खरंच अगदी मनापासून तुझं स्वागत आहे सायली. आम्हाला माहीत होतं की तू लवकरात लवकर खरी येशील. आम्ही सगळेच जण तुझी आतुरतेने वाट पाहत होतो. तर अश्विन म्हणतो, हो वहिनी, आम्हाला खात्री होती की तू लवकरच घरी परतशील. सायली अर्जुनकडे पाहते तर अर्जुन सायलीला म्हणतो, चल बायको, तुझं घर तुझी वाट बघतंय. असं म्हणत आता सायलीचं सगळेच जण खूप दणक्यात स्वागत करतात. इथे मात्र सायलीच्या विरोधात प्रियाने उभारलेले सगळे आरोप अर्जुनने फेटाळून लावलेले असतात. आता प्रिया मात्र पूर्णपणे हादरलेली असते, ती हरलेली असते. तिला भेटण्यासाठी राकेश आलेला असतो. आता राकेश काही बोलणार, परंतु प्रिया अगोदरच त्याच्या सनसनीत कानाखाली मारते. आता मात्र राकेश रागानेच प्रियाकडे पाहतो आणि म्हणतो, प्रिया हे काय करतेस तू? तर प्रिया राकेशवर इतकी चिडलेली असते, ती राकेशला म्हणते, देव ज्यावेळी अक्कल वाटत होता त्यावेळी तू काय सुमनच्या हातच्या चकल्या खात होतास का रे? ज्यावर फक्त एक जबाबदारी सोपवली होती, ते सुद्धा काम तुला मॅनेज करता आलं नाही का? तुला फक्त काय सांगितलं होतं, हॉस्पिटलमधील ऑड बॉयला मॅनेज कर. पण नाही, तेही तुला जमलं नाही. शेवटी तो अर्जुन आपल्या नाकाखालून त्या सायलीला जामिनावर सोडवत घेऊन गेला. तर राकेश प्रियाला म्हणतो, सायलीला फक्त बेल मिळाली आहे, ती सुटली नाहीये या सगळ्यातून. तर प्रिया म्हणते, पण ती घरी गेली आहे ना? घरी गेली की नाही? अगदी जामिनावर सुटून ती घरी गेली आहे. मला तिला नीटचा त्रासही देता आला नाही. मला तिला माझ्या डोळ्यासमोर असं सडताना पाहायचं होतं, तेही पाहता आलं नाही. 2 दिवसाचं तुम्ही मला सुख देऊ शकला नाहीत. शेवटी ती घरी गेली, जे घर माझं आहे, पण मी नाही तर ती घरी गेली आहे. ते माझं घर आहे ना, मग मी तिथे का गेली नाही? मी इथे का आहे? ती का घरी गेली आहे? मी अन्याय का सहन करू? असं म्हणत बिथरल्यासारखं प्रिया काही बरळत असते. प्रिया राकेशला म्हणते, मी हे सगळं काही का सहन करायचं? हा अन्याय मी का सहन करायचा? तर दुसरीकडे महिपत शिकरे सुद्धा खूप चिडलेले असतात. महिपत शिकरे सचिनला म्हणतात, मी हे सगळं का सहन करू दीक्षित? तो अर्जुन परत एकदा जिंकला आहे, परत एकदा कोर्टात त्याने त्याचा विजय साजरा केला आहे आणि या सगळ्याचा फटका या फक्त महिपत शिकरेला बसणार नाहीये, तर या सगळ्याचा फटका महिपत बाबाला सुद्धा बसणार आहे. माझं चुकलं आणि तुमच्या या गोष्टीमध्ये मी पडलो. खरं तर हे प्रकरण माझ्या अंगाशी यायला वेळ लागणार नाही आणि जर हे प्रकरण माझ्या अंगाशी आलं ना, तर दीक्षित एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की तुम्हा सगळ्यांचं मी वाटोळं करेन. आता सचिन सुद्धा घाबरलेला असतो. सचिन म्हणतो, नाही अण्णा, असं काही होणार नाही. महिपत बाबांच्या रेप्युटेशनला कोणताही धक्का लागणार नाही. या सगळ्यामध्ये महिपत बाबांचं नाव येणार नाही. या सगळ्याची काळजी मी घेईन. मी सगळी जबाबदारी स्वीकारेन. तुम्ही काळजी करू नका. तर महिपत शिकरे म्हणतात, अरे पण तो अर्जुन सुभेदार सायली सुभेदारला सोडून घेऊन गेला ना, अरे तो खूप डेंजर माणूस आहे आणि त्याने जर या सगळ्याचा शोध घेतला आणि माझं महिपत बाबाचं रूप उघड पाडलं तर मग मी मात्र माफीचा साक्षीदार होईल. जर त्याने माझं नरडं आवळण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी मी तुम्हा सगळ्यांची नरडी आवळेन आणि तुम्हा सगळ्यांचं सत्य कोर्टासमोर सांगेन. मग मी मात्र शांत बसणार नाही. मी माफीचा साक्षीदार होऊन पुन्हा एकदा बाहेर पडेन. तर सचिन महिपत शिकरेंना म्हणतो, अण्णा तुम्ही फक्त मलाच का बोलताय? त्या राकेशच्या बिंडोकपणाचं काय? आणि ती प्रिया, ती सुद्धा होतीच नाही या सगळ्यामध्ये, तिला पण बोला. तर दुसरीकडे प्रिया राकेशवर अशी काही चिडलेली असते. राकेशची कॉलर पकडते आणि त्याला जा विचारत म्हणते, काय म्हणालास? माझी पण चूक झाली. काय चुकले मी? सांग ना, काय चुकले मी? आता मात्र राकेश सुद्धा चिडतो आणि प्रियाचा हात बाजूला करत म्हणतो, सोड, उगाच तू मला त्रास देऊ नकोस. तूच म्हणाली होतीस ना की अर्जुनला खऱ्या गोष्टी कळायला हव्यात, वडगावच्या गोष्टी या खऱ्या वाटायला हव्यात, तो इन्स्पेक्टर आणि तो सुरेश या दोघांचं सत्य कळायला हवं, असं तूच म्हणाली होतीस ना.
तर प्रिया म्हणते हो मी म्हणाले होते, मग काय झालं? तर राकेश म्हणतो मग काय म्हणजे त्याच सगळ्या गोष्टींच्या आधारे अर्जुन वडगावला पोचला. वडगावमधील सगळ्या गोष्टींचा त्याने शोध घेतला आणि सगळे डिटेल्स त्याने वडगावमधूनच शोधून आणलेत. त्यामुळे या सगळ्यात तुझीच चूक आहे, कारण त्याला जर वडगावबद्दल कळालंच नसतं ना तर हे सगळं काही घडलंच नसतं. तर प्रिया राकेशला म्हणते अक्कल शून्य, तो अक्कल शून्यच राहणार तू. अरे तुला कळतंय का, जर तो खोटा इन्स्पेक्टर आणि तो सुरेश ज्यावेळी वात्सल्य आश्रमात गेले आणि त्यावेळी जर ते पकडले गेले असते ना तरी ते सचिन आणि तू आयुष्यभर जेलमध्ये असला असता. इकडे महिपत शिकरेंना पुढच्या गोष्टींचा अंदाज बरोबर लागत असतो. महिपत शिकरे म्हणतात राख होणार, सगळ्याची राख होणार आणि त्या राखेत महिपत शिकरेचा जळून भस्म होणार, त्याची अगोदर राख होणार. पण दीक्षित एक गोष्ट लक्षात ठेव, मी असं काही होऊ देणार नाही. तर आता सचिन सुद्धा घाबरलेला असतो पण महिपत शिकरेंना धीर देत म्हणतो असं काही होणार नाहीये अण्णा. ही फक्त एक छोटीशी घडलेली गोष्ट आहे, आपल्याकडून झालेली चूक आहे. परंतु या सगळ्यातून सायली अजूनही सुटलेली नाही. अजूनही जर आपण आपली एकी कायम ठेवली तर त्या सायलीला धडा शिकवू शकतो. त्यासाठी अण्णा आपण एकत्रच राहायचं आणि एकत्रच त्या सायली आणि अर्जुनला आयुष्यातून उठवायचं. दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरात सर्वजण एकत्र बसून सायलीशी गप्पा मारत असतात, तिची काळजी घेत असतात. तर गौरी म्हणू लागते सायली ताई तू मला सोडून कुठे जाणार तर नाही ना? तर सायली गौरीला म्हणते नाही ग बाळा, तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. तर अर्जुन गौरीला म्हणतो गौरी आणि तुझ्या सायली ताईला मी कुठे जाऊही देणार नाही. तर कल्पनाताई म्हणतात आत्ता कुठे घराला घरपण आलं आहे, सायली तू नव्हतीस ना तर घराला काहीच अर्थ नव्हता ग. तर प्रतिमा आत्या म्हणतात हा काळ सायली तुझ्यासाठी किती कठीण असेल ना ग, बघ ना तू कशी कोमेजून गेली आहेस आणि अशक्त सुद्धा झाली आहेस, तू तिथे नीट जेवतही नसशील ना. तर सायली म्हणते आई अगं मी फक्त तिथे 2च दिवस होते, मग कशी अशक्त होईल. तर प्रतिमा आता सायलीला म्हणतात सायली ही आईची नजर आहे आणि आईची नजर कशी असते ही काही महिन्यातच तुलाही कळेल. तर कल्पनाताई म्हणतात सायली खरंच तू खूप कुमेजून गेली आहेस ग आणि तुझा चेहरा खरंच पाहवत नाहीये, त्यामुळे सायली आता तू फक्त आराम करायचा आहे, घरच्या कोणत्याही कामांना हात लावायचा नाही. तर प्रतापराव म्हणतात सायली आता काही तुझं खरं नाही, या दोघी तुला काही काम करू देणार नाहीत, तुला फक्त सक्तीचा आराम असेल. तर चैतन्य सायलीची मस्करी करत म्हणतो हो सायली वहिनी आता घरातील प्रत्येकजण फक्त तुझी काळजी घेणार आहे, सगळ्यांना तुझी काळजी आहे. आता आमच्याकडे कोणी लक्ष देणारच नाही, अगोदरच आमच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं, भाव देत नव्हतं आणि आता आम्ही चक्कर येऊन पडलो तरी आम्हाला कोण विचारणार नाही, हो की नाही अश्विन. तर अश्विन म्हणतो हो हे मात्र अगदी खरं आहे. तर चैतन्य म्हणतो पण सायली वहिनी तिला सदी उचकी लागली ना तर 10 जण पाणी घेऊन पुढे जातील. तर अश्विन म्हणतो आणि त्या 10 जणांना बाजूला करून दादा पहिला पुढे असेल. तर आता सर्वांनाच हसू येत असतं. चैतन्य आणि अश्विन खूप मस्करी करत असतात आणि पुन्हा एकदा घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं. तर अस्मिता म्हणू लागते चला आता अर्जुन आपल्याला घरात दिसेल, नाहीतर इतके दिवस अर्जुन घरी दिसलाच नाही. तर अस्मिताचे या बोलण्यावर सायली म्हणते अगं माझ्यासाठीच ते पुरावे शोधत होते. अस्मिता म्हणते हो सायली माहिती आहे आम्हाला, गंमत केली. तर सायली म्हणते पण खरंच एक गोष्ट मात्र माझ्यासाठी अभिमानाची आहे, या कठीण काळात तुम्ही सगळ्यांनीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात, जी काही मला साथ दिली त्याने तर मला अजून बळ आलं आणि म्हणूनच तर या बळाच्या आधारावरच मी खरी परत येऊ शकले. तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट होता, तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद होते, म्हणूनच तर मला बळ मिळालं आणि मी सुखरूप खरी येऊ शकले. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राकेश प्रियाला म्हणतो हे बघ प्रिया जे झालं ते झालं, आता पुढे काय करायचा याचा विचार कर. प्रिया म्हणते तू विचार कर आणि तुझ्यासोबत बसून मी विचार करावा इतकी तुझी लायकी नाहीये. असं म्हणत प्रिया राकेशची लायकी काढत असते. तर राकेश प्रियाला म्हणतो प्रिया तू काही म्हण, मला हवं तेवढं बोल, परंतु आपण भांडून चालणार नाही, आपल्यातली एकी हीच तर आपली खरी ताकद आहे. तर प्रिया राकेशला म्हणते कधी नव्हे ते अगदी बरोबर बोललायस रे, आता आपल्यात फूट पडून चालणार नाही, आपल्यात भांडणं होऊन चालणार नाहीत. आता आपण 5 नाही तर 6 जण आहोत, आपण सगळ्यांनी एकत्र आलो तर सायली अर्जुनची आयुष्यभर वाट लावत त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करू शकतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते की मला सतत भीती वाटते, अजूनही मुली सापडल्या नाहीयेत, त्या कुठे आहेत हेही आपल्याला माहीत नाहीये, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर शोधून काढल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तर दुसरीकडे सचिनने सोनीला फोन केलेला असतो आणि म्हणू लागतो सोनी आपल्याला अजून आता या सगळ्यात काळजी घ्यावी लागेल.
तर सोनी सचिनला म्हणतो, मी तुला काही नवीन कॉन्टॅक्ट देईन, तू आता त्यांच्याशी संपर्क साध, आपल्याला लवकरात लवकर मुलींना इथून हलवावं लागेल. आता सायली अर्जुनने सगळे पॉईंट अगदी व्यवस्थित लिहून घेतलेले असतात. तर सायली म्हणते, आता ह्या सगळ्याचा विचार करतात जे पॉईंट आपण लिहिल्यात त्यावरून एक गोष्ट मात्र कळते की ज्या व्यक्तीने हे सगळं काही घडवून आणलं तिचं अगोदरपासूनच माझ्यावर बारीक लक्ष होता. आता इथे श्वेता बाहेर उभी राहून हे सगळं काही ऐकत असते, परंतु आता सायली अर्जुनला कळेल का या सगळ्या श्वेताचाच हात आहे. तर आता हे सत्य सायली अर्जुन कशा प्रकारे शोधून काढतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.